Hello. So, in today's session, we are going to see the next subtopic, that is elasticity and revenue. It's very important concept if we consider in exam, because it will maybe appear as a short note, as a long answer, but generally as a short note. Revenue has always so much impact on elasticity, because हमने देखा सिग्निफिकेंस जब देख रहे थे हम तो लास्ट सेशन में कि प्राइजिंग के लिए कितना टैक्स लगाना चाहिए, कैसी पॉलिसी इम्प्लीमेंट करनी चाहिए, ये सब कंसेप्ट के लिए आपको इलास्टिसिटी के कंसेप्ट का बहुत ही इस्तेमाल करना पड़ता है। और उसके साथ साथ आपको ये रेवेन्यू कंसेप्ट को उसको कनेक्ट करके थ्रू आउट उसका इस्तेमाल करना पड़ता है। सो टुडे वी आर सीइंग व्हाट इज द रिलेशन ऑफ रेवेन्यू and elasticity with each other. So you can see that that cloud is money cloud, right? It's giving up money, but every time how much money is earned or is given depends on the elasticity, and generally elasticity of demand and supply. Okay, let's see. So, what's the relationship between price elasticity of demand and total revenue? The relationship between price elasticity of demand and the firm's total revenue is an important one, since generating revenue is necessary part of running business. So, किसी भी business को चलने के लिए, survive करने के लिए पैसे तो अर्न करने पडते हैं, राईट? सो पैसे मिळवणं, प्रॉफिट मिळवणं हे सगळ्यात अल्टिमेट मोटिव्ह असतं बिझनेसचं, बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे या दोघांचं खूप क्लोज रिलेशन आहे, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. कारण पैसे तेव्हाच मिळतात जेव्हा डिमांड होते बिझनेसकडे, आणि तेव्हाच सप्लाय करता येतो, बरोबर आहे की नाही? टोटल रेव्हेन्यू इज द टोटल अमाउंट ऑफ मनी अ कंपनी मेक्स बाय सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. Price elasticity is the economic term which explains that if a price of a product goes up, consumers buy less of it. सो प्राइस इलास्टिसिटी ही अशी एक टर्म आहे जी आपल्याला एक्सप्लेन करते की जनरली जेव्हा प्रोडक्टच्या प्राइजेस वर जातात तेव्हा कन्झ्युमर ते प्रोडक्ट कमी घ्यायला लागतं. सो दॅट्स अ बेसिक डिमांड लॉ, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना? वरॅज रेव्हेन्यू म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ मनी जे कंपनी अर्न करते, ओके, गुड्स सेल करून. इफ द प्राइस गोज डाऊन, कन्झ्युमर्स बाय मोर. अंडरस्टँडिंग वेदर द प्राइस ऑफ प्रोडक्ट इज इलास्टिक or inelastic is essential for a company to develop an effective marketing campaign and survive in the marketplace. So depending on elasticity or inelasticity of product, कंपनीला त्यांचे मार्केटिंग स्ट्रैटेजी ठरवायला लगते, उनको डिसाइड करना पड़ता है कि कैसा एडवर्टाइजिंग हो. अगर आपका डिमांड इनइलास्टिक है, मतलब प्राइस चेंज होने से भी चेंज होने वाला नहीं है, देन यू माइट नीड लेस एडवर्टाइजिंग. जैसे मेडिसिन के लिए उनको तो एडवर्टाइज करना नहीं पड़ता, क्योंकि हर बार आप बहुत कम एडवर्टाइजमेंट देखते हो और फिर भी मेडिसिन उठाए जाते हैं मार्केट से. अगर सिंपली सेइंग वेजिटेबल्स, जो वेजिटेबल्स हम उठाते हैं मार्केट से, क्या आप उसके एडवर्टाइजमेंट देखते हो? नहीं, आप नहीं देखते, क्योंकि दे आर इनइलास्टिक आइटम्स, उनका डिमांड इनइलास्टिक होता है. लेकिन जब आप इलास्टिक आइटम के बारे में बात कर रहे हो तो उसका बहुत एड कैंपेन करना पड़ता है, और ये बहुत सारे एड्स जो आप देखते हो दे आर वेरी इलास्टिक इन नेचर, उनका डिमांड बहुत इलास्टिक होता है. प्राइस इलास्टिसिटी इज अ टूल दैट मार्केटर्स कैन यूज अगेंस्ट देयर कॉम्पिटिटर्स टू इंक्रीज देयर शेयर ऑफ मार्केट. सो एक वुड्रफ 2000, मतलब वुड्रफ नाम की जो एक रिसर्चर है, उन्होंने 2019 में एक रिसर्च पेपर लिखा था, और उसमें ये बताया था कि ये जो ये पूरा का पूरा मतलब थ्रू आउट रिलेशन बिटवीन रेवेन्यू एंड प्राइस इलास्टिसिटी, ये बहुत ही इम्पोर्टेंट रिलेशनशिप है. और प्राइस इलास्टिसिटी एक ऐसा टूल है जिसको यूज़ करके एक कंपनी के मार्केटर्स और मार्केटिंग टीम, मार्केटिंग डिपार्टमेंट दूसरे कंपनी के अगेंस्ट कंपटीशन में खड़े रह सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा मार्केट को एक्वायर कर सकते हैं. जास्त जास्त आपलं स्थान मार्केटमध्ये बळावू शकतात, किंवा त्याला जास्त काय म्हणू आपण त्याला बलस्थान निर्माण करू शकतात मार्केटमध्ये. ओके, सो दॅट वॉज अबाउट युअर इंट्रोडक्शन फॉर रिलेशनशिप बिटवीन प्राइस इलास्टिसिटी of demand and total revenue. Okay, so whenever you are writing in a paper, the introduction part, I'm always giving it to you through these notes, and you need to follow that up, you need to write its notes, right? Let's see. तो एक एग्जाम्पल देखते हैं.
Studying elasticities is useful for a number of reasons, pricing being the most important. So generally elasticity को पढ़ना क्यों इम्पॉर्टेंट है, क्योंकि एक प्रोडक्ट की प्राइस कैसे डिसाइड करनी है ये हम जान सकते हैं इफ़ वी आर स्टडिंग इलास्टिसिटी. इमेजिन दैट अ बैंड ऑन अ टूर is playing in indoor arena with 15,000 seats. सो एक बँड म्हणजे तुम्हाला माहिती आहे राईट, आपल्याकडे तेवढं बँडचं कल्चर नहीं है, ज़्यादा बैंड नहीं होते, लेकिन ये म्यूजिकल बैंड है. ओके तो अगर किसी ने डिज्ने पर लगे हुए सीरीज देखे होंगे तो जोनस नाम का एक जोनस ब्रदर नाम का एक बैंड हुआ करता है. और फिर एक हैना मोंटेना करके भी सीरीज लगती थी जिसका जिसका खुद का बैंड है. इसका मतलब आज अगर आप देखें तो जस्टिन बीबर जैसे सिंगर उनका बैंड, या फिर कोल्ड प्ले नाम के एक सिंगर है, या फिर अगर आप मतलब कोरियन पॉप सिंगर्स को भी अगर फॉलो करते हो तो भी बीटीएस करके बहुत बड़ा बैंड है, बीटल्स करके ब्लूज मतलब ये बहुत बड़े बड़े बैंड हुआ करते थे. लेकिन जनरली ऐसे इंडिया में सनम नाम का बैंड है जो मैंने मतलब एक ग्रुप ऑफ पीपल दे आर सिंगिंग एंड producing the videos and nicer songs. So these are kind of band जो हमारे यहाँ कल्चर नहीं है, और ऐसे बहुत सारे हो सकते हैं. आई एम नॉट प्रमोटिंग एनी ऑफ दिस बँड, आय एम जस्ट गिविंग यू एक्झाम्पल. मी कोणाचं प्रमोशन नाही करते इथे. सो एकदम असं वाटून देऊ नका की मी कुठल्या तरी प्रोग्रामचं प्रमोशन करते. मी जस्ट तुम्हाला सांगते की हे बँड काय करतात, दॅट टेक अ टूर. इन द सेन्स ते वेगवेगळ्या ठिकाणी टूर करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि तिथे त्यांचे शोज अरेंज केले जातात. तिथे ते शो करतात आणि तिथल्या लोकांना त्यांच्या गाण्यांनी रिझवतात, त्यांची गाणी ऐकवतात आणि त्याच्या अगेन्स्ट तिकीट चार्ज करतात. सो दॅट इज अ बँड टूर. ओके सो एक असाच बँड आहे, आपण इमॅजिन करतोय त्या एक्झाम्पलमध्ये, आणि तो अशा ठिकाणी टूर करतोय जिथे 15,000 सीट्स आहेत. ओके to keep an example simple, assume the band keeps all the money from ticket sales. सो बँडला जे काही पैसे मिळत आहेत ते सगळेच्या सगळे तिकीट सेल्समधून मिळत आहेत आणि ते स्वतःसाठी ठेवले जातात बँडकडे. ओके खुद के लिए रखते हैं पूरे के पूरे टिकट के पैसे. अज्यूम फर्दर दैट द बैंड pays the cost of its appearance, but that these costs like travel, setting up the stage and so on are the same regardless of how many people are in the audience. ऑब्वियसली एका माणसाला जरी ऐकायचं आहे किंवा हजारो माणसांना ऐकायचं आहे, यू विल हैव टू डू द सेम अरेंजमेंट. दैट्स व्हाट वी आर अज्यूमिंग कि कैसे दिखना है, क्या पहनना है, हमारा ट्रैवल कॉस्ट कितना रहेगा, हमारा स्टेज सेटिंग अप का कॉस्ट कितना रहेगा, मतलब पूरा डेकोरेशन वगैरह, तो उसका कॉस्ट एक कांस्टेंट रखेंगे, ऐसा हम अज्यूम कर रहे हैं. ओके फाइनली अज्यूम दैट ऑल टिकट्स हैव द सेम प्राइस. सो 15,000 सीट्स है तो जनरली क्या होता है, बैंड में आगे वाले जो सीट्स है उसको ज़्यादा पैसे लगते हैं, पीछे 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 जैसे जाते हो पैसे आपके कम हो जाते हैं टिकट के. लेकिन फ़िलहाल के लिए हम अभी के लिए ऐसे अज्यूम कर लेते हैं कि ये कांस्टेंट ही रहने वाला है टिकट का प्राइस. ओके so for every seat there is a same price. That's what we are assuming here. Okay, the same insights apply if ticket prices are more expensive for some seats and than for others, but the calculations become complicated. Same principle जर सीटच्या प्राइजेसमध्ये चेंज असतील तरी अप्लाय करता येतं, जे आपण बघणार आहोत, पण कॅल्क्युलेशन थोडं कॉम्प्लिकेटेड होईल. सो सध्या आपण अज्यूम करतोय की सगळ्या सीट्सना सेम तिकीट आहे. The band knows that it faces a downward sloping demand curve. That is, if the band raises the price of tickets, it will sell fewer tickets. तुम्हाला माहिती आहे बँडचं तिकीट ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही आहे जनरली. सो त्यांना डाऊनवर्ड डिमांड कर्व आहे, स्लोपिंग, लेफ्ट टू राईट जाणारा, लेफ्ट टॉप टू राइट बॉटम, बरोबर. इन द सेंस जैसे ही बैंड के टिकट की प्राइस बढ़ेगी वैसे ही उनके कम कम टिकट बेचे जाएंगे. That's what it will be mean when they are saying that band knows that they have been facing downward demand sloping curve. Okay, how should the band set the price for ticket to bring in the most total revenue, which in the example, because costs are fixed, will also mean the highest profits for the band. In the sense उनको कैसे प्राइस सेट करने पड़ेंगे कि उनके कॉस्ट भी कवर हो, क्योंकि उनके कॉस्ट तो फिक्स है. हाँ, तो उनका कॉस्ट तो कवर होना चाहिए, लेकिन बैंड को सबसे ज्यादा या फिर सबसे ज्यादा या कैपेसिटी का प्रॉफिट मिलना चाहिए. इन द सेंस दे शुड मैक्सिमाइज देयर प्रॉफिट, हाईएस्ट प्रॉफिट ऑफ बैंड.
Should the band sell more tickets at lower price or fewer tickets at higher price? म्हणजे प्राइजेस कमी ठेवायच्या आणि भरपूर तिकीट सेल करायची, की प्राइजेस मोठ्या ठेवायच्या आणि जितकी खपतील तितकी खपतील तिकीट, पण प्राइजेस हाय असल्यामुळे तेवढे पैसे मिळतील. So that is your question. And if you're watching this video, please pause this video. Try to answer it for yourself in a minute, and then let's see what can we do about this example and how can we solve it. Okay, let's see. The key concept of thinking about collecting the most revenue is the price elasticity of demand. Total revenue is price times the ticket sold. In the sense, band को जो revenue मिलेगा, total revenue, that will be price multiplied by quantity demanded. Okay, P multiplied by QD. Okay, imagine that the band starts off thinking about a certain price which will result in the sale of certain quantity of tickets. There are three possibilities are laid out in the table 1, that is table given in the next. Okay, so जब बैंड को एक बैंड के दिमाग में एक प्राइस आती है कि ये प्राइस में हम टिकट बेचेंगे, तो क्या पॉसिबिलिटीज हो सकता है वो हम देख सकते हैं. इफ द डिमांड इज इलास्टिक that the price level at that price level, then the band should cut the price, because the percentage drop in price will result in even larger percentage in increase in quantity sold. So जर त्या ते जे तिकीट्स इलॅस्टिक असतील, इन द सेन्स त्या बँडला बघण्याची लोकांची डिमांड ही जर इलॅस्टिक असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी त्यांची प्राइस कमीच केली पाहिजे, सो दॅट ते जास्त तिकीट सेल करतील. ते जितकं प्राइस कमी करतील तितक्याच प्रमाणात किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांची डिमांड वाढेल, thus raising the total revenue. However, if the demand is inelastic at the original quantity level, then the band should raise the price of tickets, because a certain percentage increase in the price will result in a smaller percentage increase in the quantity sold and total revenue will rise. इसका मतलब है जब आपकी डिमांड इनइलास्टिक हो, मतलब बैंड को देखना ही देखना है. ऐसे बहुत सारे बैंड्स हैं जो बहुत ही फेमस है और जिनको देखने के लिए लोग कुछ भी पे कर सकते हैं, उनके फैंस जो है. तो वैसे जैसे मैंने आपको BTS आर्मी के बारे में बोला था, तो उनके फैंस को BTS आर्मी बोलते हैं. ओके, और ये इतना फेमस बैंड है कि अगर वो परफॉर्म कर रहे हैं तो वो परफॉर्मेंस देखने के लिए लोग कुछ भी कर सकते हैं. कोल्ड प्ले नाम का जो बैंड मैंने बोला आपको, ऐसे बहुत सारे बैंड. आई एम नॉट टॉकिंग अबाउट अ सिंगल एग्जाम्पल. तो अगर ये ऐसा काइंड का बैंड है जहाँ पर इनइलास्टिक डिमांड है, मतलब आप कितना ही करो, एक तो लोग लेंगे ही लेंगे टिकट, कितना भी हायर प्राइस है. तो क्या करना चाहिए, ये बैंड वाले लोगों को उनके टिकट की प्राइस रेज करनी चाहिए, सो दैट जो भी आपके प्राइस राइज होगी उसके हिसाब से भी आपकी डिमांड राइज ही होती रहेगी, डिमांड बढ़ती ही रहेंगी. कारण तुम्ही कितीही प्राइसला ठेवलं तरी तुम्ही ते बघणारच. एकदम इजी एग्जांपल, अगर आप एकदम से बॉलीवुड के फैन हो और एक बॉलीवुड स्टार, समझ लो कोई बहुत अमिताभ बच्चन जी, ओके, अगर वो दापोली में आते हैं या फिर छोटे गांव में आते हैं और उनके लिए टिकट मतलब उनको देखने की एकदम से सामने से देखने को मिलेगा लोगों को, तो टिकट कैसे होने चाहिए, मतलब लोग तो इकट्ठा होंगी अमिताभ बच्चन जी को देखने के लिए, वो बहुत बड़े सुपरस्टार है. तो क्या करना चाहिए लोगों को, काय करतील माहितीये का ते, जे लोकांनी ज्यांनी ऑर्गनाईज केलाय तो, ते तिकीट मोठं ठेवतील, सो दॅट लोक अमिताभ बच्चनला बघण्यासाठी कितीही पे करायला तयार असू शकतात त्यांना बघण्यासाठी, राईट, बिकॉज ही इज अ सुपरस्टार. सो एका सर्टन पॉइंट पर्यंत ते बघतील की इनइलास्टिक किती आहे डिमांड, आणि त्याप्रमाणे मे बी प्रत्येकाची एंट्री फी 1000 रुपये ठेवली जाईल किंवा 2000 रुपये ठेवली जाईल, राईट. पण एखादा छोटासा स्टार आहे जो फार फेमस नाहीये, ज्याच्या फिल्म्स खूप आल्या नाहीयेत, जस्ट 1 फिल्म 2 फिल्म और समथिंग लाईक दॅट, अँड ही इज नॉट फेमस और शी इज नॉट फेमस. ओके, सो त्यांना जर आणायचं ठरवलं, किंवा एखाद्या फॉर दॅट मॅटर टीचरला, किंवा फॉर दॅट मॅटर एखाद्या व्याख्यात्याला, अ स्पीकर, अ स्पीच ओरेटर, जो स्पीच बोलते हैं उनको व्याख्याता, ओके, त्यांना आणायचं ठरलं तर 5000 2000 3000 1000 अशी प्राइस ठेवून चालेल का? नाही चालणार. कारण आपण कुणीच खरेदी करणार नाही. ते आपल्याला भाषण ऐकण्यात रस असतो का? आपल्याला कोणाचं ऐकायचं असतं का कधी, सांगा? नाही.
आपल्याला कधीही कुणाचंही ऐकण्यात रस नसतो. हां, अमिताभ बच्चन आपल्याला मे बी सेल्फी देतील का, सिग्नेचर करतील का आपल्यासाठी, हे बघण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट असेल. आपण त्याच्यासाठी जास्त पे करायला पण तयार होऊ. सो दॅट इज अबाउट इलॅस्टिक आणि इनइलॅस्टिक डिमांड. त्या व्याख्यात्याला, त्या स्पीच ओरेटरला, ॲड्रेसरला भेटण्यासाठी जी तुमची डिमांड असेल, जी आपली डिमांड असेल, ती मे बी इलॅस्टिक डिमांड असेल. ओके. पण मे बी सुपरस्टारला भेटण्याची जी डिमांड असेल ती इनइलॅस्टिक असेल. अशा वेळी प्राइजेस वाढवल्या पाहिजेत सो दॅट हायर तिकीट विल बी सोल्ड अँड द हायर रेव्हेन्यू अँड हायर प्रॉफिट विल बी अर्न्ड. ओके. सो पहिली आपण बघितली इलॅस्टिक जर डिमांड असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुमची प्राइस ऑब्व्हियसली कमी केली पाहिजे सो दॅट जास्त तिकीट विकली जातील किंवा जास्त डिमांड होईल. राईट. दुसरा ऑप्शन असा होता की जर समजा इनइलॅस्टिक डिमांड असेल तर डेफिनेटली तुम्ही ती जी तिकीट्स आहेत ती जास्त प्राइसला विकली पाहिजेत सो दॅट तुम्ही मॅक्झिमम प्रॉफिट मिळवू शकाल. And the third one is, if demand has a unitary elasticity at that quantity, then the moderate percentage change in price will affect or offset by the equal percentage change in quantity. जेवढा तुमच्या प्राइसमध्ये चेंज होईल, समजा जेवढी प्राइस वाढेल तेवढी डिमांड कमी होईल, जेवढी प्राइस कमी होईल तेवढीच डिमांड वाढेल. सो इन दॅट सिनारिओ, so that the band will earn the same revenue whether it increases or decreases the price of tickets. So it will earn same revenue. जर समजा तुम्ही प्राइस वाढवली तर तेवढी कमी तिकीट खरेदी केली जातील, पण प्राइस वाढवल्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही, तुमचा प्रॉफिट तेवढाच राहील, प्रॉफिट विल बी सेम. जर प्राइस कमी केली, जास्त तिकीट विकली जातील, सेम अगेन प्रॉफिट विल बी सेम. सो दॅट इज हाऊ युअर सिनारिओ इन दिस एक्झाम्पल विल वर्क. तुम्ही एक्झाम्पल नक्की ऐका, नीट ऐका, आणि जर मला काही समजलं नाही तर नक्की विचारा. ओके. आपको पूछना है मुझे अगर आपको ये समझ में नहीं आ रहा है. सो लेट्स सी. So this is the table that we were talking about. If demand is elastic, then percentage change in quantity demanded is greater than the percentage change in price. That is, a given percent rise in price will be more than offset by a larger percentage fall in quantity, so as total revenue falls. ओके. सो तुम्हाला मी हेच सगळं सांगितलंय आणि तुम्हाला हे टेबल नीट वाचायचं आहे. ओके. आणि ते टेबल वाचल्यावरती तुम्ही मला सांगायचंय की तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मधले पॉईंट पटलेत का. ओके. दुसरा मुद्दा होता, अ गिवन पर्सेंटेज फॉल इन प्राइस, जेव्हा प्राइस कमी होईल, विल बी मोर दॅन ऑफसेट बाय द लार्ज साईज ऑफ क्वांटिटी सो दॅट द टोटल रेव्हेन्यू विल राईज. जेव्हा प्राइस कमी होईल तेव्हा अचानक तुमच्या तिकीट्सची किंवा तुम्ही जे काही डिमांड करताय त्याची क्वांटिटी एकदम वाढेल, क्वांटिटी डिमांडेड, आणि त्यामुळे तुमचा रेव्हेन्यू राईज होईल जेव्हा इलॅस्टिक प्राइस असेल तेव्हा. सो जनरली जर तुमचा रेव्हेन्यू तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला प्राइस कमी करायला लागेल, पण प्रॉफिट कमी करायचा असेल तर मग तुम्हाला प्राइस वाढवायला लागेल. बट जनरली नोबडी वॉन्ट्स लॉस, राईट. युनिटरी असेल तेव्हा आपण बघितलं होतं, परफेक्ट जेवढं प्राइस वाढेल तेवढी तुमची डिमांड कमी जास्त होत जाईल. ओके. अँड सो देर विल बी इक्वल चेंजेस इन प्रॉफिट और इक्वल चेंजेस इन रेव्हेन्यू. ओके. इनइलॅस्टिक मध्ये काय होईल, पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड इज लेस दॅन पर्सेंटेज चेंज इन प्राइस. सो क्वांटिटी डिमांडेड जेवढं चेंज होईल त्याच्या तुलनेत प्राइस ह्या खूप छोट्या पद्धतीत चेंज झालेली असेल. A given percentage rise in price will cause a smaller percentage fall in quantity so that total revenue rises. So ती एकदम थोडीशी प्राइस एकदम थोडीशी रेज झाली आहे, त्या तुलनेत तुमची डिमांड एकदम जोरात काय मिळेल, फॉल होईल, किंवा जर समजा त्यामुळे तुमचा रेव्हेन्यू वाढेल कारण तुमची प्राइस खूप रेज झाली, बरोबर. म्हणजे तुमची आय वॉज गिव्हिंग अ रॉंग एक्झाम्पल. जरी थोडीशी प्राइस वाढली तरी त्या तुलनेत तुमची जी क्वांटिटी डिमांडेड आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर चेंज नाही होणार आहे, तुमची क्वांटिटी डिमांडेड सेम राहणार आहे. ओके. दॅट मीन्स तुमची जी क्वांटिटी डिमांडेड चेंज होत नाहीये ती जास्त प्राइसला पण तुम्हाला जास्त प्रॉफिट देईल. ओके. पर्सेंटेज a given percentage fall in price will cause a smaller percentage rise in Q, that is quantity demanded, so that total revenue falls. सो तुम्ही असा विचार करा, मग समजा तरी असं असेल की नाही मी प्राइस कमीच करतो सो दॅट तुम्ही प्राइस कमी केल्यावरती तुमची मे बी लोक जास्त तिकीट घेतील. ओके. पण तरी तसं होत नाही. जेव्हा इनइलॅस्टिक डिमांड असते तेव्हा तुम्ही जरी प्राइस कमी केली तरी तुमची क्वांटिटी डिमांडेड तेवढीच
राहते किंवा त्याच्यापेक्षा फारच थोड्या पद्धतीत वाढते आणि त्यामुळे तुमचं रेव्हेन्यू जर तुम्ही प्राइस चेंज केली नसती किंवा हायर ठेवली असती तरी जास्त मिळाला असता, तो एकदम कमी होतो. ओके, सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन इलास्टिसिटी अँड प्राइस. ओके, इफ वी वेअर टू कॅल्क्युलेट इलास्टिसिटी ॲट एव्हरी पॉईंट ऑन अ डिमांड कर्व, म्हणजे डिमांड कर्वच्या प्रत्येक पॉईंटवरची इलास्टिसिटी आपल्याला काढायची असेल, वी कुड डिवाइड इट इंटू इलास्टिक, युनिट इलास्टिक अँड इनइलास्टिक एरियाज ॲज शोन इन द फिगर. ओके, दिस मीन्स, आता बघा, यातला जो अप्पर पार्ट आहे, सी पॉईंट हा मिडल पॉईंट आहे. ओके, आणि सी पॉईंटच्या अप्पर पार्ट जो आहे तो आहे इलास्टिक एरिया. ओके, लोअर पार्ट आहे तो आहे इनइलास्टिक एरिया. ओके, म्हणजे कुठली डिमांड जर इथे ऑब्व्हियसली क्वांटिटी डिमांडेड आहे यायला आणि इकडे प्राइस आहे, सो जेव्हा मी 7 क्वांटिटी डिमांडेड करते, 7ची क्वांटिटी डिमांड करते 1.5 रुपीज ना. ओके, दॅट मीन्स या पॉईंटवरती माझ्या डिमांडची इलॅस्टिसिटी कशी आहे, इनइलास्टिक डिमांड आहे. ओके, ॲट पॉईंट सी माझी डिमांड ही एक्झॅक्टली युनिटरी इलास्टिक म्हणजे एक आहे, जेवढा माझ्या प्राइस चेंज होईल तेवढीच माझ्या क्वांटिटीमध्ये चेंज होईल. ॲट पॉईंट ए यू कॅन सी ॲट दॅट और डिमांड विल बी मोर इलास्टिक. इसका मतलब है अगर आपका प्राइस चेंज हो जाएगा, बढ़ेगा, तो क्वांटिटी में बहुत ज़्यादा कमी हो जाएगी, कम हो जाएगी आपकी क्वांटिटी. ओके, सो दैट इज अबाउट इलास्टिसिटी एंड इन इलास्टिसिटी. ओके, लेट्स सी कि ये टेबल के हिसाब से हमें क्या ऊपर लिखाया गया है. क्या लिखा है? This means the impact of a price change will depend on where we are producing. So तुम्ही कोणत्या पॉइंटवर प्रोड्यूस करताय याच्यावरती तुमचा प्राइस चेंजचा इम्पॅक्ट ठरेल. Feel free to calculate the elasticity in any of the regions. You will find that it's indeed fits the description. सो जेव्हा तुम्हाला वेळ असेल, जेव्हा तुम्ही हे पीपीटी बघताय आणि त्याच्या बरोबरीने व्हिडिओ बघताय, प्लीज यातल्या कुठल्याही पॉईंटवरती इलास्टिसिटी काढून बघा. तुम्हाला माहिती आहे मेथड आपण शिकलोय, राईट? अप्पर सेगमेंट डिवायडेड बाय लोअर सेगमेंट आणि ह्या सगळ्या मेथड आपण शिकलोय. सो डू इट. कारण म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नुसतं थिअरॉटिकली बोलत नाही आहोत, तर हे ऍक्च्युली प्रूव्हन फॅक्ट आहे. ओके, सो लेट्स सी हे टेबल काय सांगताय. To demonstrate, we have calculated the elasticities at point in each zone. At point A, change in quantity divided by change in price multiplied by P upon Q. This is your percentage method, if you remember that. Okay, so that is change in at point A. ओके, आपकी क्वांटिटी डिमांडेड है 4.5, आपकी नो प्राइस है 4.5, क्वांटिटी डिमांडेड है 3 और उसके साथ साथ आपका चेंज इन क्वांटिटी क्या है, मतलब चेंज इन आपके क्वांटिटी में कितना चेंज हो रहा है वो हमें दिख रहा है 9. ओके, और आपके प्राइस में कितना चेंज हो रहा है, दैट इज 6.75. तो आप सिर्फ अगर ये मैथ करो तो आपको पता चलता है कि आपकी इलास्टिसिटी 2 है. ओके, सो इसका मतलब है आपकी जो इलास्टिसिटी है दैट इज 2 विच इज ग्रेटर देन 1. इसका मतलब आपकी डिमांड इलास्टिक है. सो अपर रीजन में आप देख रहे हो ए पॉइंट अपर रीजन में गिर रहा है, इट्स मोर इलास्टिक डिमांड. वैसे ही बी के लिए आपकी इलास्टिसिटी है 0.8 और 0.8 के लिए आप देख पा रहे हो कि 0.8 इज लेस देन 1. इसका मतलब आप इन इलास्टिक डिमांड जोन में है. ओके, आप देख पा रहे हो बी पॉइंट इन इलास्टिक जोन में, और सी के लिए आप एकदम से यूनिट इलास्टिक पॉइंट पे है. इसका मतलब फिर भी सेम ही होता है कि आप जब सी पॉइंट पे हो तो आपकी सेम इलास्टिसिटी होगी, यूनिटरी इलास्टिक, एक इलास्टिसिटी होगी. इसका मतलब जितना प्राइस बढ़ेगा उतना ही डिमांड घटेगा, जितना प्राइस कम होगा उतना ही डिमांड सेम प्रपोर्शनेट में, सेम पर्सेंटेज में बढ़ेगा. तुमच्या लक्षात येत आहे? आतापर्यंत आपण हा ग्राफ बघितला, तो कशा झोन मध्ये बघितला. यात काही अडलं तर मला नक्की विचारा बरं का. आपण पुढच्या लेक्चरला तुम्ही मला विचारू शकता, वी कॅन ट्राय टू कव्हर इट. पण हे बघून पूर्ण. In reality, the only point we need to find to determine which areas are elastic, inelastic, is our point where elasticity is 1 or point C.
सो इन रियालिटी जेव्हा डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व असतो तेव्हा आपल्याला फक्त सी म्हणजे युनिटरी इलास्टिसिटीचा पॉईंट बघायला लागतो. त्याच्यावरचे सगळे पॉईंट हे इलास्टिक असतात, त्याच्या खालचे सगळे पॉईंट हे इनइलास्टिक असतात. ओके, वरचे सगळे इलास्टिक, खालचे सगळे इनइलास्टिक डिमांडवाले. दिस इजंट ॲज हार्ड ॲज इट सीम्स. हे काही इतकं पण हार्ड नाही, इतकं दिसतं तितकं. सिन्स अवर फॉर्म्युला इज इक्वल टू द इनव्हर्स ऑफ अवर स्लोप multiplied by a point on the graph, it will only equal to 1 when our point is equal to the slope of our graph. So generally अगर आप देखो तो फॉर्मूला ऐसा ही होता है जो आपने ऊपर फॉर्मूला देखा है. द फॉर्मूला इज इक्वल टू इनवर्स ऑफ स्लोप, मतलब ये स्लोप का जितना है उसका इनवर्स अमाउंट है. ओके, सो इनवर्स ऑफ स्लोप मल्टीप्लाइड बाय दैट पॉइंट. तो अगर ये आप कर लोगे तो आपको डायरेक्टली यूनिटरी इलास्टिक डिमांड मिल जाएगा जब भी आप फ्यूचर में कर रहे हो. ओके, फॉर अ लिनियर ग्राफ दिस ओनली ऑकर्स ॲट अ मिडल पॉईंट. जेव्हा लिनियर ग्राफ असतो जो आपल्याला लेफ्ट साईडला दिसतोय, सो अशा लिनियर लाईन मधल्या ग्राफला नेहमी मिड पॉईंट त्या ग्राफचा हा तुमचा युनिटरी इलास्टिक डिमांडचा असतो. येते लक्षात? पण हे फक्त लिनियर ग्राफसाठी असतं. ओके, जेव्हा इतर टाईपचे ग्राफ असतात तेव्हा नेहमी मिडल पॉइंटच असला पाहिजे असं नाही. ओके, व्हॉट अबाउट एक्सपेंडिचर. सो आपण हे सगळं बघताना नेहमी असं बघतोय की आणि याच्या पुढचे की टोटल रेव्हेन्यू, टोटल एक्सपेंडिचर ह्याची आपण खूप गल्लत करतोय. सो हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. यू विल नोटीस दॅट एक्सपेंडिचर इज मेन्शन्ड वेन एव्हर रेव्हेन्यू इज. जेव्हाही आपण रेव्हेन्यू बद्दल बोलतो तेव्हाच आपण एक्सपेंडिचर बद्दल पण एकत्र बोलत असतो. दिस इज बिकॉज अ डॉलर और अ रुपी, यू कॅन से एनिथिंग, a dollar earned by a businessman to a dollar spent by a consumer. इन द सेन्स $1 जेव्हा बिझनेसमॅन अर्न करतो त्याचं इन्कम असतं तेव्हा तोच डॉलर कंझ्युमर कडून स्पेंड केला गेलेला असतो. जो कंज्यूमर अपना ₹1 खर्च कर लेता है वो ही बिजनेसमैन का ₹1 का इनकम होता है. इसका मतलब इकोनॉमी में जितना इनकम रहता है उतना ही एक्सपेंडिचर रहता है. सो दैट विल बी कॉल्ड टोटल एक्सपेंडिचर इज इक्वल टू टोटल इन्कम. ही कन्सेप्ट नक्की लक्षात ठेवा, कारण ही कन्सेप्ट पुढे इकॉनॉमिक्समध्ये खूप वेळा वापरली जाते. त्याचा आधार घेऊन खूप थिअरी प्रपोज केलेल्या आहेत ऑलरेडी. ओके, सो इकॉनॉमीमध्ये जितका एक्सपेंडिचर असतो तितकंच इन्कम असतं. दॅट्स वाय वी आर थिंकिंग अबाउट एक्सपेंडिचर वाईल वी आर टॉकिंग अबाउट रेव्हेन्यू. जेव्हाही आपण रेव्हेन्यू बद्दल बोलतोय तेव्हा आपण एक्सपेंडिचर बद्दल सिमिलरली बोलतच असतो. Therefore, if the firm's revenue is rising, जेव्हा फर्मचं इन्कम वाढत असतं, then the consumer's expenditure is also rising as well. तेव्हा कंझ्युमरचा खर्च सुद्धा त्याच्याबरोबर वाढत असतो. You must understand how to answer questions from both sides. सो तुम्हाला हे शिकायला लागतं त्याच्यासाठी की जर एक्सपेंडिचरच्या साईडने प्रश्न आला तर कसं उत्तर दिलं पाहिजे, रेव्हेन्यूच्या साईडने क्वेश्चन आला तर कसं उत्तर दिलं पाहिजे. ओके, लेट्स सी. I'll show you one video and then we can continue this. Okay, okay, just a minute. Okay, so hopefully you will be able to hear this video and see my screen. Okay, जगात खूप फेमस असलेल्या एका कॉफी शॉप बद्दल ही माहिती आहे. मी त्या कॉफी शॉपचं प्रमोशन करत नाहीये, पण या कॉफी शॉप बद्दलचा एक केस स्टडी आपण बघणार आहोत जे एक्झाम्पल असणार आहे आपलं. या कॉफी शॉपचं नाव आहे स्टारबक्स. ओके, अतिशय छान कॉफी मिळण्याचं ठिकाण असं खूप जण त्याला म्हणतात आणि जनरली आपल्याकडे खूप फेमस नसलं तरी परदेशात हे खूपच फेमस असलेला कॉफीचा ब्रँड आहे. पण आपल्याकडे आता या ब्रँडने खूप त्याची लोकप्रियता मिळवलेली है. इट हैज बिकम वेरी फेमस. तो स्टारबक्स नाम की कॉफी है. ओके, तो देखते हैं कि एक्चुअली क्या कॉफी है और फिर हम चले जाते हैं हमारे पीपीटी की ओर.
लुक्स अमेझिंग राईट. आता कॉफी पिण्याची इच्छा होण्या एवढं. A nice way to start your day. Yeah, so that was about Starbucks, a leading brand to sell coffee. खूप चांगल्या प्रकारे. आपल्याकडे तसे अनेक आणखीन पण कॅफे आहेत. कॅफे कॉफी डे नावाचा, CCD नावाचा आणखीन एक असा कॉफी शॉप्सचा ब्रँड आहे, कॉफी शॉप्सची चेन आहे. सो दे आर द सिम्पल कॉफी ओनर. ओके. सो त्यांचं एक काय म्हणू आपण त्याला, त्यांचं एक सेल टाईप चालू होतं, स्कीम टाईप. शेअर जॉय, November 13 to 17, 2 to 5 PM. Buy one holiday drink, get one free to share. So that was about a scheme. ये अभी चल नहीं रही है. आई एम गिविंग यू एज दिस एग्जाम्पल. ओके. तो स्टारबक्स की ये स्कीम चल रही है, हॉलीडे के दौरान एक ड्रिंक बाय करो, दूसरा फ्री ले लो. ओके. We have determined now to how to calculate elasticity at and between different points, but why is this knowledge useful? का आपल्याला त्याचा यूज होतो ते पण आपण बघणार आहोत त्याच्यावर. कन्सिडर अ कॉफी शॉप ओनर कन्सिडरिंग अ प्राइस हाईक. सो कॉफी शॉपचे जे ओनर आहेत, स्टारबक्सचे जे ओनर आहेत, त्याचा विचार करतायत की प्राइस वाढवावी आपण. ओके. द ओनर हॅज टू थिंग्स टू अकाउंट फॉर when deciding whether to raise the price, whether to raise the price, or one that increase in revenue and one that decreases it. सो दोन गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. एक, तुम्ही प्राइस राईज केली तर तुमचा रेव्हेन्यू कमी होईल किंवा रेव्हेन्यू वाढेल. बरोबर, मगाशी बघितल्याप्रमाणे. इलास्टिसिटी हेल्प्स अस डिटरमाइन विच इफेक्ट इज ग्रेटर, रेफरिंग बॅक टू अवर टेबल. सो इलास्टिसिटी जर आपण कॅल्क्युलेट केली त्या डिमांडची, त्या कॉफीच्या डिमांडची, तर आपल्याला कळेल की इनइलास्टिक असेल तर आपण प्राइस वाढवली पाहिजे, इलास्टिक असेल तर आपण प्राइस कमी केली पाहिजे आपलं रेव्हेन्यू वाढवण्यासाठी. सो त्याच्यासाठी आपल्याला पहिला पॉईंट असतो, वेन यू इन्क्रीज प्राइस युअर इन्क्रीज रेव्हेन्यू ऑन युनिट सोल्ड. जेव्हा त्याला प्राइस इफेक्ट असं म्हटलं जातं. जेव्हा तुमची प्राइस वाढते तेव्हा तुमचा रेव्हेन्यू पण वाढला जातो तुमच्या डिमांडमुळे. ओके, वाढलेल्या डिमांडमुळे. सो दॅट इज प्राइस इफेक्ट. आणि वेन यू इन्क्रीज प्राइस यू सेल फीवर युनिट्स, दॅट इज अ क्वांटिटी इफेक्ट. जर आपण ते मगाशी तिकीट्सचं उदाहरण बघायचं होतं ते बघितलं तर जेव्हा तुम्ही प्राइस वाढवता तेव्हा तुम्ही तुमचा जो रेव्हेन्यू असतो तो वाढवता. इन द सेन्स जेव्हा तुम्ही तिकिटांची प्राइस वाढवलीत तेव्हा तुम्ही तुम्ही जास्त तिकीट काय म्हणू आपण, जास्त तिकीट विकलीत, नॉट वाढवलीत. ओके. जेव्हा तुम्ही सॉरी, जस्ट अ मिनिट. ओके, देर मस्ट बी सम कनेक्शन प्रॉब्लेम. सॉरी फॉर इंटरप्शन. सो जेव्हा तुम्ही प्राइस वाढवता तेव्हा तुम्ही जास्त युनिट्स वाढवल्यामुळे, जास्त तिकीट सेल केल्यामुळे तुमचं जर रेव्हेन्यू वाढला देन दॅट इज कॉल्ड प्राइस इफेक्ट. प्राइस चेंज झाल्यामुळे क्वांटिटी चेंज होणं. ओके. बट वेन यू इन्क्रीज प्राइस यू सेल फीवर युनिट्स. जेव्हा तुम्ही प्राइस वाढवता तेव्हा तुम्ही कमी सेल करता, याला म्हणतात क्वांटिटीवरचा इफेक्ट. दोन इफेक्ट, एक होता प्राइस इफेक्ट, दुसरा आहे क्वांटिटीवरचा इफेक्ट. ओके. दीज टू इफेक्ट्स वर्क अगेन्स्ट इच अदर. ते एकमेकांच्या विरुद्ध काम करतात दोन्ही इफेक्ट, द प्राइस इफेक्ट अँड क्वांटिटी इफेक्ट. टू डिटरमाइन विच आउटवेज द अदर वी कॅन लुक ॲट इलॅस्टिसिटी. सो तुम्हाला जर बघायचं असेल की कोणता इफेक्ट ॲक्च्युली दुसऱ्यावर लाईक दुसऱ्यावर जातो, दुसऱ्याला ओव्हर पॉवर करतो. ओके, दुसऱ्याला थोडं कमी ढकलून टाकतो. सो ह्याला आपण बघू शकतो की इलॅस्टिसिटी कशी काय उपयोगी पडते. वेन अवर
पॉइंट इज इलॅस्टिक, म्हणजे जेव्हा आपला पॉइंट इलॅस्टिक असतो, जेव्हा आपली डिमांड इलॅस्टिक असते, अवर पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी इज ग्रेटर दॅन पर्सेंटेज चेंज इन प्राइस. जेव्हा अशा प्रकारची आपली डिमांड इलॅस्टिक असते तेव्हा क्वांटिटीमध्ये होणारा बदल, जो चेंज हो रहा है क्वांटिटी में, वो बढ़ता है या फिर बड़ा होता है, तो जास्त मोठा असतो ॲज कम्पेअर्ड टू पर्सेंटेज चेंज इन प्राइस. थोडक्यात क्वांटिटीमध्ये जास्त बदल होतो प्राइसमध्ये झालेल्या बदलापेक्षा. ओके, क्वांटिटी प्लेज इम्पॉर्टंट रोल. देन percentage change in quantity greater than percentage change in price means if we increase price, our quantity effect exceeds the price effect. सो जेव्हा असा क्वांटिटीचा इम्पॅक्ट जास्त असतो चेंजचा, सो तेव्हा तुम्ही जर प्राइस वाढवली तर तुमच्या क्वांटिटीवर त्याचा परिणाम होईल खूप मोठ्या प्रमाणात. जर तुम्ही प्राइस वाढवली तर तुमचा क्वांटिटी इफेक्ट वाढेल रादर दॅन प्राइस इफेक्ट. सो जेव्हा प्राइस वाढवाल तेव्हा तुमचा क्वांटिटी इफेक्ट ओव्हरपॉवर करेल प्राइस इफेक्टला. ओके, कॉझिंग अ डिक्रीज इन रेव्हेन्यू, आणि त्यामुळे तुमचा रेव्हेन्यू कमी होईल. ओके, जेव्हा तुमच्या क्वांटिटी इफेक्ट इज ग्रेटर दॅन प्राइस इफेक्ट, देन यू कॅन से दॅट युअर रेव्हेन्यू विल डिक्रीज इफ यू रेज द प्राइस. सो जेव्हा क्वांटिटी इफेक्ट हा मोठा असतो प्राइस इफेक्टपेक्षा, तेव्हा जर तुम्ही प्राइस वाढवली तर तुमचा रेव्हेन्यू कमी होईल अँड वाईस वर्सा. जर समजा याच वेळी क्वांटिटी इफेक्ट मोठा असताना प्राइस इफेक्टपेक्षा तुम्ही प्राइस कमी केली तर तुम्ही जास्त सेल कराल, तुमचा रेव्हेन्यू वाढेल. इन द नेक्स्ट एक्झाम्पल, वेन युअर डिमांड इज इन इलॅस्टिक, जेव्हा कॉफीची डिमांड इन इलॅस्टिक असेल, लोकांना उठल्या उठल्या कॉफी लागतेच, काहीही प्राइस असू देत. ओके, सो ॲट दॅट पॉइंट पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी इज लेस दॅन पर्सेंटेज चेंज इन प्राइस. सो जेव्हा चेंज इन लोक घेणारच आहेत कॉफी, तुमची प्राइस काही पण असली तरी. सो क्वांटिटीमध्ये तितका चेंज होत नाही जरी तुमची प्राइस चेंज झाली ते. सो पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी हा कमी है एज कंपेयर टू परसेंटेज चेंज इन प्राइस. तो क्या होता है, देन परसेंटेज चेंज इन क्वांटिटी इज लेस देन परसेंटेज चेंज इन प्राइस मीन्स इफ वी इंक्रीज प्राइस, our price effect outweighs quantity effect. सो ड्यूरिंग द इनइलास्टिक डिमांड अगर आप प्राइस बढ़ा देते हो तो आपका जो प्राइस इफेक्ट है वो बड़ा हो जाएगा, वो एक्सीड करेगा क्वांटिटी इफेक्ट से. ओके, इसका मतलब है आपने प्राइस बढ़ाया भी तो भी आपका रेवेन्यू बढ़ जाएगा क्योंकि आपकी डिमांड बढ़ेगी, आप ज़्यादा क्वांटिटी डिमांडेड को फेस करोगे, आपको सप्लाई बढ़ाना पड़ेगा. दैट मीन्स इफ वी इंक्रीज प्राइस, अवर प्राइस इफेक्ट आउटवेज द क्वांटिटी इफेक्ट, causing increase in revenue. The information is summarized in the figure on the next slide. ओके, सो हम नेक्स्ट स्लाइड पे देखते हैं. अभी के लिए आपको ये समझ में आया होगा, राइट? दो इफेक्ट, प्राइस इफेक्ट और क्वांटिटी इफेक्ट. अगर जब क्वांटिटी इफेक्ट बढ़ता है प्राइस इफेक्ट से और आपकी डिमांड इलास्टिक है, दो चीजें होनी चाहिए. पहले आपका क्वांटिटी इफेक्ट बड़ा होना चाहिए प्राइस इफेक्ट से, और आपकी डिमांड इलास्टिक होनी चाहिए. तो अगर आप प्राइस बढ़ाओगे आपका रेवेन्यू घटेगा, अगर प्राइस कम करोगे रेवेन्यू बढ़ जाएगा. ये एक सिनारियो था. दूसरा, जब आपकी डिमांड इनइलास्टिक है और प्राइस इफेक्ट ये बड़ा है इन क्वांटिटी इफेक्ट से. ओके, तो क्या हो जाएगा, जब भी आप प्राइस रेस करोगे आपके ज्यादा टिकट सोल्ड नहीं होंगे, कम टिकट सोल्ड होंगे, मतलब कम टिकट सेल होंगे. ओके, या फिर कम कॉफी सेल होगी, फिर भी आपकी प्राइस तो बढ़ी हुई है, इसका मतलब आप ज्यादा रेवेन्यू कलेक्ट करोगे. सो दैट इज अ वाइस वर्सा. इस टाइम जब आपकी डिमांड इनइलास्टिक है, प्राइस इम्पैक्ट बड़ा है क्वांटिटी इम्पैक्ट से, प्राइस इफेक्ट बड़ा है क्वांटिटी इफेक्ट से, सो उस टाइम अगर आपने प्राइस कम कर दी तो क्या होगा, आपको कम रेवेन्यू मिलेगा. ओके, सो आपका नुकसान हो जाएगा. तो ये हम ये वाले फिगर में लाने की कोशिश कर रहे हैं. ओके, लेट्स सी, आपके सामने तो फिगर है ही, मैंने लिखा ही है. अब आप देख सकते हो ये हमारा सी पॉइंट था. ओके, तो हमने क्या किया है, यही जो सी पॉइंट है उसको ड्रैग डाउन कर दिया है. यही सी पॉइंट नीचे जा रहा है आपके नेक्स्ट वाले ग्राफ में, जहां पर सिमिलरली यहाँ पर हम प्राइस ही देख रहे हैं और यहाँ पर आपकी क्वांटिटी ही देख रहे हैं, और यहाँ पर हमें पता चल रहा है कि हमारा रेवेन्यू कैसे बढ़ेगा, कैसे उसके ऊपर हम काम करेंगे. ओके, तो पेपर में आपको ये दोनों ग्राफ ड्रॉ करने होंगे. लेट्स सी कि क्या इम्पैक्ट है इसका.
The first thing to note is that the revenue is maximized at point where elasticity is unique elastic. जब भी आपकी इलास्टिसिटी ये यूनिटरी इलास्टिक रहती है, इसका मतलब एक इलास्टिसिटी है, उस पॉइंट पे आपका रेवेन्यू सबसे ज्यादा रहता है। ओके, आप सबसे ज्यादा प्रॉफिट कमा लेते हो। तो ये आपको हमेशा याद रखना है। आपका रेवेन्यू कब मैक्सिमाइज होगा? जब आप यूनिटरी इलास्टिक पॉइंट पे है, मतलब यहाँ पर सी पॉइंट पे है। ओके, अब आगे क्या मिलता है हमें देखने के लिए, वो देखते हैं। क्यों ऐसा होता है कि हमें सिर्फ यूनिटरी इलास्टिक पे ही ज्यादा रेवेन्यू मिलता है? इफ यू आर अ कॉफी शॉप ओनर, मतलब स्टारबक्स के अगर आप ओनर हो, तो यू विल नोटिस दैट देयर आर अनटैप्ड अपॉर्च्युनिटीज व्हेन डिमांड इज इलास्टिक और इनइलास्टिक. जर तुम्ही कॉफी शॉप ओनर असाल तर तुमच्या लक्षात येईल की सी पॉइंटच्या आसपास असे पॉइंट आहेत तुमचा सेल करण्याचे, ज्यात तुमची डिमांड इलास्टिक किंवा इनइलास्टिक असतील आणि त्याबद्दल तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीजचा अजून विचार केलेला नाहीये. जर समजा पॉइंट इलास्टिक असतील विकण्याचे, देन इफ इलास्टिक द क्वांटिटी इफेक्ट आउटवेज द प्राइस इफेक्ट. इलास्टिक असताना, इलास्टिक डिमांड असताना क्वांटिटी इफेक्ट हे तुमचे मोठे असणार आहेत प्राइस इफेक्ट पेक्षा, बरोबर? मीनिंग इफ वी डिक्रीज प्राइजेस द रेव्हेन्यू गेन्ड फ्रॉम मोर युनिट सोल्ड. जस्ट अ मिनिट. ओके, सो एट दैट पॉइंट अगर आप इलास्टिक डिमांड के जोन में हो, मतलब वो जो ऊपर वाला एरिया है, सी के ऊपर वाला एरिया, तो उस टाइम पे द क्वांटिटी इफेक्ट आउटवेज द प्राइस इफेक्ट. तो आपका क्वांटिटी इफेक्ट बड़ा है एज कंपेयर टू प्राइस इफेक्ट. मीनिंग इफ वी डिक्रीज प्राइस द रेवेन्यू गेन्ड फ्रॉम द मोर यूनिट सोल्ड विल आउटवे द रेवेन्यू लॉस्ट फ्रॉम द डिक्रीज इन प्राइस. मतलब अगर आपने प्राइस कम कर दिया तो आप ज्यादा सेल करोगे, ज्यादा सेल करोगे तो ज्यादा रेवेन्यू मिलेगा. तो फिर भी आपने प्राइस कम की है तो उसमें जो लॉस होने वाला है वो ओवरकम हो जाएगा और आपको ज्यादा प्रॉफिट मिलेगा. तो अगर आपकी प्राइसेस हाई होती तो जितना रेवेन्यू मिलता उस टाइम, उससे ज्यादा रेवेन्यू मिलेगा अगर आप प्राइस कम करते हो और ज्यादा सेल करते हो. दैट इज व्हाट एट द elastic point or in the elastic zone. Okay, the next one is if the demand is inelastic. मतलब उस टाइम आपका प्राइस इफेक्ट है वो आउटवे करेगा आपके क्वांटिटी इफेक्ट को, और इसकी वजह से आपकी जो प्राइस राइज होगी, आपकी जब प्राइस इंक्रीज होगी, देन द रेवेन्यू गेन्ड फ्रॉम द हायर प्राइस विल आउटवे द रेवेन्यू लॉस्ट फ्रॉम द लेस यूनिट सोल्ड. इन द सेंस, टिकट के बारे में अगर बात करें तो अगर टिकट की प्राइस बढ़ा दी ड्यू टू इन इलास्टिक डिमांड, तो आप जितना कम सीट्स 15,000 से पूरे 15,000 नहीं भरे, 14,000 ही भरे, तो उसमें आप जितना रेवेन्यू कमा लोगे वो ही बहुत हो जाएगा जितना आप कम प्राइस रखकर 15,000 सीट्स को अगर टिकट बेच देते तो आपको शायद कम रेवेन्यू मिलता, शायद नहीं, यू विल अर्न कम रेवेन्यू, बहुत ही छोटा रेवेन्यू.